वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समिती रद्द करण्याची मागणी, कलाकार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आता पाहूयात भंडारा जिल्ह्यातून कलाकारांच्या हक्कांसाठी विविध कलाकार संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची महत्त्वाची बातमी। 3 ऑगस्ट 2026 रोजी स्थापन करण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व वृद्ध कलावंत मानधन समितीवरून भंडारा जिल्ह्यातील कलाकारांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे। समितीमध्ये कला क्षेत्रातील पुरेसा अनुभव नसलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आल्याचा आरोप कलाकार संघटनेने केला आहे। तसेच भंडारा तालुक्यातील 4 व्यक्तींचा समावेश करून इतर तालुक्यातील कलाकारांवर अन्याय झाल्याचा दावाही करण्यात आला आहे। 2019-20 मधील समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ती बरखास्त करण्यात आली होती। आता त्याच समितीत 2 व्यक्तींची पुन्हा निवड करण्यात आल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। समितीमध्ये एकाही महिला कलाकाराचा समावेश नसल्याने महिला कलाकारांवरही अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला। प्रत्येक तालुक्यातील कलाकारांना प्रतिनिधित्व द्यावे। दंडार, खडी गंमत, नाट्य, कीर्तन, गायक आणि वादन अशा विविध कला क्षेत्रातील 25 ते 30 वर्षांचा अनुभव असलेल्या कलाकारांची समितीत निवड करण्यात यावी। तसेच 3 ऑगस्टची समिती रद्द करून 15 ऑगस्ट पर्यंत नव्याने समिती स्थापन करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास अधिकारी कार्यालयावर जन आंदोलन करण्याचा इशारा कलाकार संघटनांनी दिला आहे। आता जिल्हा अधिकारी प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांचा रिपोर्ट। एकत्रित आल्या होत्या। ज्या गोष्टीचा उल्लेख आपण माननीय कलेक्टर महोदयांना करायला पाहिजे होता तो आपण केला नाही आणि तो होता की येत्या 4-8 दिवसांमध्ये याचा निर्णय जर होत नसेल म्हणजे 15 तारखेपर्यंत तर 16 तारखेला किंवा 17 तारखेला आपण इथे नग्न मोर्चा काढू। एक थांबा, नाही बोललो। आता माननीय आरडीसी महोदयांना आपण ती बातमी सांगितली। आरडीसी महोदयांना सांगितलं की तुम्ही कलेक्टर साहेबांना सांगा की 15 तारखेपर्यंत जर इथल्या असणाऱ्या व्यवस्थेनं म्हणजे राजकीय असेल की प्रशासकीय असेल यांनी जर तो निर्णय घेतला नाही तर आपण 16 किंवा 17 तारखेला फक्त माणसं, बाया नाही, माणसांनी आपापल्या घरून चांगली मोठी चड्डी घालून यायची। दादा कोणक्याची कशी घालून या, पण चड्डी घालून यायची। त्याला कारण असं आहे की मागच्या वेळेस लागणीमध्ये मी मोर्चा काढल्यानंतर अशीच चड्डी होती तर बाया मला म्हणाले सर चड्डी बदलवून या। हसण्यासारखं नाही, बरोबर आहे, चड्डी पाहिजे पण लांब पाहिजे। तेव्हा मी माझ्या सर्व त्या असणाऱ्या माझ्या माया माऊलींना म्हणालो की मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा भाऊ आहे, या नात्याने चला आपण आपलं आता आंदोलन सुरू करू। पण सर्वांना पुन्हा विनंती आहे की बाबा माझ्याकडे हा नाही का आणि माझ्याकडे तो नाही आहे का। आपल्या न्याय आणि हक्कासाठी जर आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी ही जर व्यवस्था लागली असेल तर त्याचा निषेध म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्याला मोर्चा काढायचा आणि तो मोर्चा आपल्याला नग्न काढायचा। लक्षात घ्या, नग्न म्हणजे चड्डीवरती चड्डी मोर्चा आपण समजू। 16 किंवा 17 तारीख हे तुम्हाला तुमच्या म्हणजे आपले जे याची जबाबदारी भावेश कोटांगले आहे, याची जबाबदारी आमचं असणारे गणेश आदिलकर आहे आणि 2-3 लोक। तुम्हाला एकच विनंती राहील की तुम्ही ज्या ज्या संघटना तुम्ही चालवत आहात त्या संघटनेमध्ये जेवढे काही सदस्य आहेत त्या सदस्यांना घेऊन ठरलेल्या तारखेच्या वेळेस तुम्हाला गांधी चौकामध्ये यायचं आहे। तुम्हाला वेळ सर्व सांगितली जाईल। सांगितले म्हणजे प्रत्येकाने सांगितले जाणार नाही, जे संघटनेचे नेते आहेत महत्त्वाचे त्यांना सांगितले जाईल, त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे। ठीक आहे। सर्वप्रथम आपल्या या चॅनलचं मनपूर्वक आभार मानतो की आपण कलावंतांच्या वेदना समजून आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात किंवा राज्यातल्या सांस्कृतिक मंत्र्यापर्यंत ह्या आमच्या वेदना जाणार आहे। तर आजचा ह्या भंडारा जिल्ह्यातील सर्वस्तरीय कलावंतांचा हा एक मिटिंगचं आयोजन केलेलं होतं। याचं मुख्य कारण असं आहे की 3 तारखेला भंडारा जिल्ह्यामध्ये राजर्षी शाहू महाराज साहित्यिक मानधन निवड समिती अशासकीय निवड समितीची तयार झालेली आहे, ज्यामध्ये 10 सदस्य असतात अशासकीय सदस्य। त्या अशासकीय सदस्यामध्ये 10 पैकी 1 कलावंत जर सोडला तर बाकी सगळे 9 कलावंत हे विविध पक्षाचे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची निवड त्या ठिकाणी केलेली आहे। आमची मागणी मुख्य अशी आहे की आम्ही तळागाळातील कलावंत आपल्या पुठाच्या दिंडीपासून आपल्या मुखामधून लोकांना प्रबोधनाचे जे काम करतो आहे आणि प्रबोधनाचं काम करताना 50व्या वर्षी 50 ज्यांना वर्ष झाले आहेत अशा लोकांना शासनाने राजर्षी शाहू महाराज मानधन
5,000 रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक अशासकीय सदस्य कमिटी असते, ज्याचे अध्यक्ष आदरणीय जिल्हाधिकारी साहेब असतात, त्यांचे सचिव सीओ साहेब असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, आणि त्याच्यामध्ये कलावंतांची प्रत्येक तहसीलमधून कलावंतांची 10 लोकांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली जाते. परंतु या अशासकीय सदस्यामध्ये सगळे राजकीय पक्षाचे लोक आहेत, कुठलाच कलावंत नाही. त्यामुळे खऱ्या कलावंतांना पेन्शन मिळणार नाही, कारण इथे भ्रष्टाचारी लोकांची जास्त त्या कमिटीमध्ये भरती केलेली आहे. कारण जे भ्रष्टाचारी लोक, त्यांना माहीत होतं की काय होतं, याच्या अगोदर ते कमिटीवर होते, त्यांनी अगोदरच पैसा घेऊन ठेवलेला आहे. आणि जे कलावंत नाही अशा कलावंतांची त्यांनी निवड सुद्धा या अगोदर केलेली आहे. म्हणून संतापलेल्या सर्व कलावंतांच्या वतीने मी बोलत आहे. हे माझी एकट्याची भावना जर नसून या संपूर्ण या ठिकाणी उपस्थित 200 कलावंतांची भावना मी आपल्या समोर सांगतोय. यांचं हेच मत आहे सगळ्यांचं की या ठिकाणी असलेला भ्रष्टाचार सदस्य आणि राजकीय सदस्यांची जे अशासकीय सदस्य म्हणून निवड केलेली आहे अशा कलावंतांची निवड समिती बरखास्त करावी आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये एक नावाजलेले कलावंत आहेत, त्या नावाजलेल्या कलावंतांची निवड करावी आणि त्यांची सुद्धा निवड करताना तुम्ही त्या तहसीलमधील काही तुमच्या प्रशासकीय लोकांना विचारावं की हा कलावंत खरोखरच आहे की नाही. त्याची तपासणी केल्याच्या नंतरच त्याची सुद्धा आपण निवड करावी. आम्ही म्हणतो म्हणून आमच्याच कलावंताची आम्ही यादी देऊन त्यांचीच निवड करावी अशी आमची भावना नाही. परंतु जे काही आम्ही नावं सुचवणार आहोत ते खरोखर कलावंत आहेत की नाही, त्यांना तहसीलचे लोक ओळखतात की नाही ओळखत, अशा लोकांची आपण निवड करावी. अन्यथा 15 ऑगस्ट पर्यंत आमचा या सर्व कलावंतांच्या वतीने अल्टिमेट त्यांना दिलेला नाही. अन्यथा 16 आणि 17 तारखेला या ठिकाणी आदरणीय आमच्या कलावंतांचे नेते, सामाजिक चळवळीचे परमानंददादा मेश्राम यांच्या नेतृत्वात आमचा नग्न मोर्चा हा कलेक्टर ऑफिसवर निघणार आहे. या आंदोलनाचा इशारा सुद्धा आम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील कलावंत या ठिकाणी देणार आहोत.